चला तर मंडळी, झटपट होईल असं मिरचीचं लोणचं बनवूया. तर कमी तिखट आणि हिरव्यागार असलेल्या मिरच्या निवडून घ्यायच्या आहे. त्यानंतर एका मिरचीचे 2 भाग करायचे आणि वरचे जे दांडे असतात ते काढून टाकायचे आहे. एका मिरचीचे 2 तुकडे करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर, 10-12 लसणाच्या कड्या, मेथीचा पावडर, मोहरीची डाळ, हळद, मीठ हे सर्व टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 ते 2 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि लोणचं जास्त दिवस टिकतं. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तेल गरम करायचं, ते थोडं कोमट होऊ द्यायचं, ते टाकायचं आणि एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे.